मजरेवाडी महिला दूध संस्थेच्या ठरावावरून वाद, संचालक मंडळात फूट, प्रकरण पोलीस ठाण्यात. गोकुळच्या ठरावावरून राजकारण तापले, 3 महिला संचालक अपात्र, 2 संचालकांचा धक्कादायक दावा. मजरेवाडी तालुका शिरोळ येथील महिला दूध संस्थेच्या गोकुळ दूध संघासाठी दिलेल्या ठरावावरून संस्थेच्या संचालक मंडळात तीव्र वाद निर्माण झालाय. ठरावाची वैधता, संचालकांच्या अपात्रतेचा निर्णय आणि सह्या घेण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संस्थेतील अंतर्गत संघर्ष आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. संस्थेच्या संचालक मंडळातील 6 सदस्यांनी एकतर्फी ठराव करून गोकुळ दूध संघासाठी ठराव दिल्याचा आरोप विरोधी गटानं केलाय. यातच कल्पना रवींद्र नरुटे, राणीताई बाळासो कोकणे आणि सुरेखा बापूसो कागले या 3 महिला संचालकांना 2025 मध्ये सलग 3 बैठकांना गैरहजर राहिल्याचं कारण दाखवत अपात्र ठरवण्यात आले. मात्र संबंधित संचालकांनी हा निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा केलाय. बुधवारी सायंकाळी 7च्या सुमारास अपात्र ठरविलेल्या संचालकांनी समर्थकांसह संस्था कार्यालयाबाहेर गर्दी करून पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी दोन्ही गटात जोरदार शाब्दिक चकमक होऊन वातावरण तणावपूर्ण बनले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला. त्यानंतर दोन्ही बाजूच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचं म्हणणे ऐकून घेण्यात आले व लेखी तक्रारी नोंदवून घेण्यात आल्या. आम्हाला अपात्र ठरवण्याच्या ठरावाबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. 8 दिवसांपूर्वी बैठक असल्याचं सांगून आमच्या नोटिसांवर सह्या घेतल्या. जर आम्ही अपात्र होतो तर आमच्या सह्या का घेतल्या? अपात्र ठरवलेल्या महिला संचालकांनी या प्रकरणी आता सहाय्यक निबंधकाकडे दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितले. या वादात आता एक नवा ट्विस्ट आलाय. ठराव करणाऱ्या 6 संचालकांच्या गटातील ललिता दत्तवाडे आणि महादेवी नरुटे या 2 महिला संचालकांनी धक्कादायक दावा केलाय. संचालक अपात्र करणे किंवा गोकुळचा ठराव देण्याबाबत बैठक असल्याची कोणतीही माहिती आम्हाला नव्हती. केवळ नियमित बैठक असल्याचं सांगून आमच्या सह्या घेण्यात आल्या असा आरोप त्यांनी केलाय. गोकुळ दूध संघाचा ठराव पोस्टातून परस्पर आणून त्यावर स्वतःचं नाव टाकून सह्या घेतल्याचा गंभीर आरोपही या महिलांनी केलाय. या नवीन भूमिकेमुळे ठराव करणाऱ्या सत्ताधारी गटाची अडचण कमालीची वाढली आहे. या संपूर्ण वादावर संस्थेचे प्रमुख लक्ष्मण चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सत्ताधारी गटाची बाजू लावून धरली. 3 संचालकांच्या अपात्रतेचा ठराव पूर्णपणे कायदेशीर आहे. यापुढे कोणाला दाद मागायची असेल तर त्यांनी ती अवश्य मागावी असं सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी मोठी गर्दी केल्यानं काही काळ तणाव होता. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस ठाण्यात पोहोचलेला हा वाद आता सहकार विभागाच्या दालनात जाण्याची चिन्ह असून पुढील घडामोडींकडे संपूर्ण शिरोळ तालुक्याचं लक्ष लागलंय. आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज.